सर्वप्रथम मी अक्षताताईला श्रद्धांजली अर्पण करतो। जे आपण ऐतिहासिक असा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण इथे उपस्थित आहोत आणि तुम्हाला माहितीच असेल की ज्या पद्धतीने जी घटना जी झालेली आहे ती निंदनीय आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल तुम्ही गेल्या या 10-15 दिवसामध्ये कित्येक अशा गोष्टी या झालेल्या आहेत। वरळीला सुद्धा त्या ठिकाणी एका महिलेला कशा पद्धतीने जे अन्याय केला होता आणि म्हणून या ठिकाणी मी शासनाला आवाहन करेन की आपण याची मर्यादा ठेवली पाहिजे। कारण या फास्ट ट्रॅक कोर्टाची जी आपण मागणी केलेली आहे आतापर्यंत कुठल्याही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कधीही 6 महिन्यामध्ये कुठलाही निर्णय झाला नाही आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी टाइम लिमिट मध्ये या 6 महिन्यामध्ये या अक्षताताईला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं अपेक्षा करतो। पोलिसांचं काम केलेलं आहे, परंतु आता कोर्टाने या ठिकाणी हे सर्व जे पुरावे या ठिकाणी सादर करून त्या ठिकाणी याला न्याय द्यावा आणि मी अक्षताताईला आणि त्यांच्या कुटुंबियांना आई परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देव आणि मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।